तारखेला जी यादी प्रसिद्ध झाली आहे, ड्राफ्ट यादी आहे ती पुणे महापालिकेसहित राज्यातल्या सगळ्याच महानगरपालिकांमध्ये जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये शेकडो त्रुटी आहेत आणि म्हणूनच आज काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल, मनसे असेल, आम आदमी पार्टी असेल, वंचित आघाडी असेल, समाजवादी पार्टी असेल, ही सगळी पुण्यातली मंडळी आज महापालिका आयुक्तांना भेटायला आलेली आहेत. या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त मंगेशजी दिवटे यांनी आमचे निवेदन स्वीकारलेलं आहे. या निवेदनामध्ये एकतर या यादी म्हणजे या संदर्भातले आक्षेप दाखल करायला आम्हाला 8 दिवसाची मुदतवाढ मिळावी ही विनंती आहे. परत जिल्ह्यातली, परत तालुक्यातली, जे शेजारच्या तालुक्यांमधली जी नावं इथं ऍड झालेली आहेत ती त्या ठिकाणी मूळ ठिकाणी पाठवण्यात यावी. दुबार नाव आहे ती वगळण्यात यावी. जी यादी 5 डिसेंबरला अंतिम म्हणून जाहीर केली जाईल तीच यादी महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत राहावी हा आमचा या ठिकाणी त्यांना सल्ला मागणी आहे. आणि त्याचबरोबर आमचं त्यांना सांगणं आहे की शेवटच्या 3-4 दिवसामध्ये जी सप्लिमेंटरी यादीच्या नावाखाली जे काही इकडची मतदार तिकडे पळवले जातात त्याला या ठिकाणी रोख करावा, त्या ठिकाणी ते थांबवण्यात यावं. अन्यथा या ठिकाणी पुणेकर नागरिक हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा आम्ही दिलेला आहे. आजच्या या बैठकीमध्ये मी माझ्याच नावाचं उदाहरण त्यांना दिलं. माझ्या नावाच्या पुढे 2 स्टार लावले गेले. ह्याचा अर्थ तुम्हाला माझं नाव 2 जागी आहे असं आढळलं तर आमचं त्यांना म्हणलं दुसरं नाव आहे कुठे हे सांगा आम्हाला. जर ती यंत्रणा तुमच्याकडे आहे 2 नावं शोधण्याची तर ती सर्च इंजिन आम्हालाही द्यावी. उद्या जर तुम्ही सुमोटो जिथं माझं नाव आहे तिथंच वगळलं तर मला उद्या निवडणुकीला उभं राहता यायचं नाही. अशा गांभीर्याने मला तर मी परत एकदा सांगतो षडयंत्राचा भाग आहे का काय हे चुकून होऊ शकत नाही. हे मुद्दामून केलं जातंय. दुबार नावं मोजून करायची आणि ती आम्हाला शोधता आली नाही पाहिजे. ज्या वेळेला मतदार यादी देत आहेत त्याच्यामध्ये फोटो नाहीये. एक माझ्या नावाचा साम्य माणूस असू शकतो पण जर फोटो दिला तर कळेल तो माणूस वेगळा आहे का नाही. पण ती सर्च आम्हाला द्यायचं नाही, ते फक्त त्यांच्याकडेच ठेवायचं. अशा अनेक त्रुट्या त्यांच्याकडे या प्रभागातले जिथं त्यांनी प्रभाग रचना केल्या, प्रभाग रचना चुकीच्या त्या बाउंड्रीच्या हजार मतं दुसऱ्या प्रभागात टाकलं. ते करण्यासाठी कोणत्याही ज्युनियर इंजिनियर कडे त्यांना प्रशिक्षण दिलं गेलेलं नाही. ऑफिस मध्ये एसी मध्ये बसून टिकमाक करतायत आणि आहे तसं चालवतात. जिल्ह्याच्या बाहेरचे म्हणजे वडगाव शहरीच्या बाजूला जो वाघोली आहे, वाघोलीतले 10-20 हजार नावं जर पुणे शहरामध्ये येत असतील आणि ती नोंद होत असेल नंतर 0 ऍड्रेस ते म्हणतात तुम्ही आम्हाला दाखवा. आमची लोक येतील या प्रभागातले त्या प्रभागात काढू. जर 0 ऍड्रेस असेल तर कसं शोधून द्यायचं तुम्हाला. या त्रुट्या चुकून होत नाहीयेत. हे व्हेरी वेल प्लॅन्ड केलेलं असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ह्याच्यावर मुदतवाढ दिली पाहिजे. अन्यथा सर्व पक्ष मिळून रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार. शासनानं बीएलए ची नियुक्ती केली आहे का तर मतदार यादीमध्ये बीएलओंना त्यांचं सहकार्य मिळावं. जर लोकांची नावं दुबार आहेत, तिबार आहेत, नावं आलेली नाहीयेत, नावं वगळली गेली आहेत, हे जर दुरुस्त करायचं असेल तर त्या व्यक्तीला स्वतःला व्यक्तिशय येऊन अर्ज करायचा आहे. जर बीएलए ची नियुक्ती केली आहे त्या बीएलएच्या मार्फत जर ही यंत्रणा राबवली गेली तर काम एकदम सोपं होईल. शासनाचा बीएलओ आणि प्रत्येक पक्षाचा बीएलए ही यंत्रणा शासनानेच कार्यान्वित केली. आमच्याकडनं बीएलए मागून घेतलेत पण त्या बीएलएचा त्याला विचारणा होत नाही, काय होत नाही. प्रत्येक व्यक्तीनं मतदारानं स्वतःची तक्रार स्वतःच करायची. तर एवढ्या तक्रारींचा पाऊस ह्यांच्याकडनं पेलवणार आहे का आमचा मेन प्रश्न आहे. मुळामध्ये 3 लाख प्लस एकूण 3 लाख प्लस मतदान हे चला मनसे लोकशाही पद्धतीने राज ठाकरेंनी सत्तेच्या मोर्चामध्ये सुद्धा दुपारी नाव काढला होता. पुन्हा एकदा पुण्यात सुद्धा तोच प्रश्न गंभीर बनत चाललाय का. अरे राज ठाकरे साहेबांनी जो धमकी दिली होती की मतदार याद्या दुरुस्त झालेला आहे या राज्यात निवडणुका घेऊन देणार नाही, ते खऱ्या वेळची वेळ आलेली. इतके गोंधळ या सगळ्यात आहेत. एक छोटं उदाहरण त्यांना दिलं त्यावेळी आम्ही सर्च करतो. सर्च करणार कसं ऍड्रेसवर ना. एक कॅन्टोन मतदारसंघातली एक यादी आहे, यादी क्रमांक 1 पासून यादी क्रमांक 75 पर्यंत 75,000 नावं चेक केली तर 9,300 नील ऍड्रेस दाखवतोय, 0 ऍड्रेस दाखवतोय. याचा अर्थ सगळ्या मतदारसंघामध्ये किती गोंधळ असेल. या सगळा गोंधळ आहे, या सगळ्या चुकीच्या करून चाललेल्या आहेत. दुबार मध्ये नाही त्याला दुबार टाकून ठेवलेले. हा सगळा खेळ यांचा चाललेला आहे. जोपर्यंत मतदार याद्यांमध्ये दुरुस्त होत नाहीत
व्यवस्थित होत नाही, पारदर्शक होत नाही, तोपर्यंत आदरणीय राजसाहेबांनी जो आवाज दिलाय की या राज्यात निवडणुका घेऊनच दाखवा. दुबार किती मत आहेत पुणे महापालिकेत? 3 लाखाच्या 3,70,000 दुबार मत आहेत या पुणे महानगरपालिकेत. मागणी काय ती सगळी हे सगळे वगळावी, दुरुस्त करावीत. ज्याचा अधिकार आहे मतदान करायला त्याला मिळालंच पाहिजे, पण ज्याची नाही आहेत ती नावं आजूबाजूच्या त्या खेड्यापाड्यातली नावं आलेली आहेत, त्या तालुक्यातली आहेत, ती नावं काढा ना. अशी नावं त्याच्यात अनेक चुका त्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी सगळ्या त्यातल्या नील झाल्या पाहिजे, तरच या निवडणुका या राज्यात घेतल्या जावं. आता शिष्टमंडळाने जे सांगितलेलं आहे की 3,70,000 दुबार तिबार नाव आहेत. हे नावं वगळण्यासाठी किंवा व्हेरीफाय करण्यासाठी केवळ 7 दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे. तो अवधी कमी आहे म्हणून तो जास्त देण्यात यावा. आता अधिकारी महोदय असं सांगतात की 1 जुलै 2025 ची जी यादी होती, जी यांना कलेक्टर ऑफिसने दिली, आमचं साधं म्हणणं आहे की लोकसभेला आणि विधानसभेला ज्या ज्या मतदारांनी ज्या बूथवरती मतदान केलं त्यालाच त्या ठिकाणी आता मतदान झालं पाहिजे ना. एखाद्याने जर प्रभाग क्रमांक 24 मध्ये मतदान केलं असेल, आता त्याला 34 मध्ये मतदानाला पाठवलेलं आहे. म्हणजे हिची इथे बदमाशकी केलेली आहे, अधिकाऱ्याला हाताशी धरून कोणीतरी केलेली असेल असं या ठिकाणी वाटतं. आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की साहेब, तुम्हाला जे अधिकार आहेत, आम्ही जे लेखी निवेदन दिलं त्याच्यावर तुम्ही आम्हाला लेखी उत्तर द्या. ते उत्तर जर आम्हाला समर्पक वाटलं नाही तर आम्ही हायकोर्टाची पायरी ओलांडल्याशिवाय राहणार नाही. हा पण इशारा आम्ही दिलेला आहे. धन्यवाद.